वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी तुम्हाला आमच्या या गावच्या घराची होम टूर करून दाखवणार आहे. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार म्हणजे घरामध्ये किती रूम आहे, केवढा म्हणजे इकडे काय काय आहे, तिकडे काय काय आहे, काय केलं आहे आम्ही नक्की घरामध्ये, ते सगळं दाखवणार आहे. चला आता पुढे बघूया. तर गाईज आता जसं आपण इकडून येतो, ही म्हणजे समजा एंट्रन्स आहे आणि हे असे हाऊस आहेत, सगळे बंगलोज आहेत आजूबाजूला. काही काय ह्याच्यामध्ये आहे, काही काय ह्याच्यामध्ये बंगलोज नाही बांधले आहेत लोकांनी. तर आता आम्ही इकडून आलो तर डायरेक्ट आहे ना, तुम्हाला हा आमचा प्लॉट दिसेल. हे बघ, हा आमचा प्लॉट नंबर 18 आहे हे. आणि हे आमचं घर आहे आणि हा असा गेट दिसेल आणि आजूबाजूला हा क्लब हाऊस आहे दिसेल. आणि मग डायरेक्ट आता इकडून आपल्याला आत जायचं आहे. तर आतमध्ये येताच तुम्हाला आमचं घर दिसेल. इकडे खूप मोठं अंगण आहे आमचं, ते केलं आहे आम्ही. टाईल्स वगैरे आहेत. इकडून आम्ही सगळी झाडं लावली आहेत. तुळशीचं झाड आहे, कोकोनटचं पण झाड आहे आणि इकडे बाकी सगळे विहीर आहे आणि बाकी सगळं आहे. आणि तिकडे आम्ही झोपाळा लावतो ना, त्याच्यासाठी पण केलं आहे. पण त्याच्यामध्ये जे आम्ही लावलेले अगोदर, पण त्याच्यामध्ये आम्हाला आता नवीन बनवून घ्यायचे आहेत. ते लाकडाचे होते, तर आता आम्ही हे असं नवीन बनवून घेऊ थोड्या दिवसाने. आणि हे आता आपण बाहेरचं नंतर बघूया, आधी आपण घरातलं आतलं बघूया. तर गाईज आता आपण घराच्या आत जातो आहोत. जसं आपण इकडून चढतो बाहेर, ही आमची मोठी गॅलरी आहे. इकडे हे झोपाळा लावायसाठी आम्ही केलेलं आहे, हुक लावल्यात. आणि इकडे वरती एक छोटा फॅन आहे. आणि इकडे मी माझे ड्रॉइंग्स चिटकवले आहेत, हे बघा. आणि आलं आहे इकडे गणपतीचं हे आतमध्ये. तर हा आहे आमचा हॉल. आणि या हॉलमध्ये 2 बेड आहेत, जे की आता असे उघडले नाही इकडून, तर ते पण बाहेर निघतात. असे 2 आहेत. हे आमचं देवाचं घर आहे, हे बघा. इकडे आम्ही मोरपीस लावलेत. इकडे पण मी माझी एक ड्रॉइंग लावली आहे. आणि इकडे डायरेक्ट समोर एक खिडकी येते मोठीशी, आणि त्याच्याच डायरेक्ट बाजूला आमचा टी व्ही येतो. आणि मग ह्या टी व्हीमध्ये आम्ही सगळं सेटिंग सगळं करून ठेवलं आहे. ते पुढे बघितलं तर हा आमचे 2 टेबल केलेत. हा आमचा जेव्हा आम्ही जेवतो तेव्हा हा वापरतो, आणि हा पण वापरतो कधीतरी माणसं जास्त असतील तर. खुर्च्या आमच्याकडे खूप आहेत, ह्या 4 आहेत. बाहेर तुम्ही बघितल्या असतील, थांबा, ह्या अजून 2 खुर्च्या आहेत, अजून आहेत. तर हा आपला हॉल झाला. हे बघा, असे 2 फॅन आहेत वरती, मोठं असं घड्याळ आहे, सगळं दिसेल तुम्हाला. आणि आमच्या हॉलमध्ये आहे ना, अशा 2 खिडक्या, ही एक आहे आणि ही वाली डायरेक्ट गॅलरीला अटॅच होते, ओके. आणि हे वालं इकडे. पुढे बघू. तर गाईज आता आपण पुढे बघायला जाऊया. किचन आमचा खूप मोठा आहे. हॉल आहे ना, त्याचंच थोडं अर्धा असेल तेवढं आहे. बघूया आपण पुढे. तर गाईज हे आमचं किचन आहे, हे बघा. हे एवढं मोठं किचन आहे. हे आम्ही कंटेनर्स ठेवायला, काय काय डबे ठेवायला हे सगळं बनवलं आहे. हे आमचं काचेचं टेबल आहे. याच्यामध्ये आत ते समजा आम्ही काजू वगैरे काढले होते आमच्या झाडाचे, सगळं आहे, चिकू बिकू. हे बघा, हा एक छोटा फ्रीज आहे. आम्ही जास्त राहत नाही ना इकडे, म्हणून आम्ही छोटासाच फ्रीज घेतला आहे. आणि हे समोर एक आरसा आहे, हा एवढा मोठा आहे, तुमच्या समोर दिसतो. आणि हा आमचा किचनला अटॅच एक डोर आहे, जो आता वरती टेरेसवर पण जातो. हा बघा, इकडे आता मी एक सायकल ठेवली आहे. एक सायकल श्रेयांश घेऊन गेला आहे, हे बघा. इकडे झाडं बिडं आहेत. टेरेसवर पण जाऊ शकतो. टेरेस तर तुम्हाला नंतर दाखवतो. आणि हे आमचं वॉशरूम येतं. इकडे आमची वॉशिंग मशीन आहे. तिकडे वरती आम्ही इन्व्हर्टर पण लावलं आहे. आणि वरती सगळं आमचं स्टोरेज सामान आहे. स्टोर रूम टाईप आहे, एकदम छोटा रूम नाही आहे. माळ्यावरती टाकलं आम्ही, सगळं ठेवलं आमच्या जुन्या चपलापासून सगळं. तर गाईज आम्ही इकडे पण एक बल्ब लावला आहे. इकडे एक आरसा लावला आहे, मस्त आहे. आमच्या घरात आरसे खूप आहेत, हे बघा. ही माझा बेस्ट पार्ट आहे ना,
खूप आवडतो. म्हणजे याचं डिझाईन, ह्याची लाद्या वगैरे खूप मस्त लावल्यात. हे बघा. आता आपण वॉशरूम बघूया. तर हे बघा, इकडून असं नॉर्मल कडी आहे. इकडून आत गेलो आणि हे आमचे स्विचेस आहेत जे इकडे सगळे कनेक्ट होतात. हे बघा, यांचा मोठा वॉशरूम आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटं दिसत असेल पण हे खरोखरमध्ये मोठं आहे. हे बघा, इकडे पण एक आहे. पण पुढे बघा. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं घरातलं मास्टर बेडरूम. चला बघूया. गाईज तुम्हाला कळत असेल, हा आमचा हॉल आहे आणि इकडून असा मध्ये एक पॅसेज आहे. आणि हे बघा, इकडे पण आम्ही सगळं सामान ठेवलं आहे वरती माळ्यावर. तर आपण मास्टर बेडरूमकडे जाऊया. हा आमचा मोठा असा बेडरूम आहे. हा बघा, इकडे वॉशरूम आहे त्याचं. बघा, हा आमचा स्टडी टेबल आहे. इकडे मी स्टडी टेबल असं नाही, मी इकडे अभ्यास करतो. आम्ही दोघं श्रियांच्या गाड्या ठेवल्यात. कधी कधी खेळतो. पण हे माझं क्रॉशेट मेकिंगचं किट आहे, सगळं इकडे ठेवून दिलं. आता मी आणि आजी झोपतो सध्या आणि श्रियांश आणि आजोबा हॉलमध्ये झोप. याची बाल्कनी पण इकडे अशी हवा लागते आम्हाला मस्तपैकी. रात्रीचं खूप थंड वाटतं, गारवा असतो. बघा, वरतून टेरेसवर पण कळेल. इकडे अजून एक हे येतं खिडकी. इकडून आम्हाला त्या साईडचं घर पण दिसतं. आणि हे यावाला काचा आहेत ना, जर का बाहेरून कोणी आतमध्ये बघायला गेलं तर त्यांना काहीच दिसणार नाही. आणि रात्रीच्या वेळेस तर अजिबात नाही, सकाळच्या वेळेस पण नाही दिसणार. मी तुम्हाला नंतर दाखवते नाही दिसणार कसं ते. आता आपण बाथरूम बघूया ह्याचं. हे बघा, इकडे पण एक आरसा आहे. हे पण सेमच आहे, टोटली सेम आहे. गाईज आता आपण पुढच्या बेडरूममध्ये जाऊया. हा बेडरूम छोटा आहे, तर बघू. गाईज हा बघा, हा आमचा एकदम छोटा बेडरूम आहे. इकडे आजी आजोबा पहिले राहायचे म्हणजे, आणि त्या बेडरूम होतं तिकडे मग मम्मी पप्पा आणि मी आणि श्रियांश राहायचो. हे बघा, आणि इकडे आमचा झोपाळा आहे लाकडाचा. हा खूप हेवी आहे. हा कॅरम आहे. आणि इकडे आम्ही आहे ना, आमच्या घरात पहिले टेबल्स लावलेले ते सगळे आहेत. वरती पण ते आम्ही बॉल्स वगैरे, हे सेम त्या बेडरूममध्ये पण, मास्टर बेडरूममध्ये पण होतं. हा बेड आहे. ही खुर्च्या 2 आहेत. त्या बेडरूममध्ये पण 2 खुर्च्या आहेत. हे बघा, इकडे पण पाठचं सगळं दिसतं. यांचं आंब्याचं झाड आहे. हे सोप आहे, काजू आहे. काजू आता तुम्हाला सांगितले ना ते काढले आहेत, अजून आहेत तुम्हाला दिसत असेल. हे पण एक अटॅच, बेडच्या समोर हवा लागते चांगली. तर काही आता आपण जाऊया टेरेसवर. टेरेसवर जायला 2 रस्ते टाईप आहेत, म्हणजे एक तर इकडूनच जातो आणि एक बाहेरून पण जातो. लेट्स गो. तर काय आता हे बघा, इकडे मग अशी तुम्हाला दाखव ना, इकडून हा एक रस्ता आहे. इकडून हे आमचं किचन आहे इकडे, आणि इकडून वर टेरेस. जाऊया. ही आमची बाल्कनी पण दिसतं. हे आमचं खूप मोठं टेरेस आहे. मला अटॅच वॉशरूम पण आहे, म्हणजे कधी कामगार आले तर त्यांना तिकडे घेऊन जायला. इकडे आम्ही दुपारचं वगैरे झोपतो, सगळं साफ केलं आता. हे बघा, इकडून आहे ना सगळं दिसतं. हा बाजूचा प्लॉट आहे. ते बघा,
तर गाईज आता मी तुम्हाला वॉशरूम नाही दाखवू शकत, कारण की आता वॉशरूम आहे ना लॉक केलं. तर जेव्हा मी उघडेन नाही तर कधीतरी आम्ही वर येऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. कारण की आता समजा आम्ही 4च जण आहोत, मग आम्ही खालीच असतो, जास्त वर येत नाही. आलो तर नुसतं असं चटई घालून आम्ही झोपतो इकडे, नाही तर खेळतो. तर वॉशरूम बंद आहे, राहू दे, आता नेक्स्ट टाईम दाखवेन. तर गाईज आता आपण खाली जाऊया, मी तुम्हाला हे सगळं दाखवते. झाडं बिडं कुठली आहेत म्हणजे पूर्ण आपण फिरूया कुठे काय काय. लेट्स गो. गाईज हे बघा, तुम्हाला मगाशी दाखवलं. हे बघा, हे आमचं क्रिसमस ट्री आहे. इकडे पण आहे ना, त्या कोपऱ्याला एक क्रिसमस ट्री होतं, पण ते ना खराब झालं सगळं म्हणून. हे आमचं चेरीचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, मोठे आहे बघा. हे तुम्हाला जर मंदिर सारखं दिसतंय. आता जर का आपण ह्याला घंटा लावली ना तर हे मंदिर सारखंच दिसणार आहे. ही आमची एक वेल आहे, काहीतरी याला कृष्ण कमळ टाईप काहीतरी बोलतात. हा कृष्ण कमळचं झाड आहे. असं आहे ना, उदर वर चढलेलं तर ते खाली आलं. हे बघा, हे बघा, इकडे सगळी लाईनीत आमची आहे ना रोजची झाडं आहेत. त्याला तर काही काही रोज नाही आहेत. हे बघा आंब्याचं झाड. इकडून खाली आलो तर हे बघा अशी, हे फणसाचं. इकडे ना आमचा खूप मोठा फणस होता असा, पण आहे ना त्याला वीज पडली, मग तो गेला, साफ मेला. आणि यांना आता हे जास्वंद आहेत अशी लाईनीत आहे. तर या जास्वंदांना काढून आहे ना आम्ही आता सुपारीची झाडं लावणार आहे. कारण की आहे ना आमच्या इकडे माकडं खूप आहेत आणि माकडं सगळं खाऊन टाकतात. मग आता या फुलांचा काय उपयोग नाही आहे. मग आता आम्ही ही काढतो आहे आणि दुसरी झाडं लावू. हा तेजपत्ता आहे. हे पण आंब्याचंच झाड आहे, पण वेगळ्या टाईपचं कुठलं ते. हा आमचा पेरू आहे. हे बघा इकडं पेरू लागल्यात. आणि इकडे आम्ही जातो. आता आम्ही इकडे कुठेतरी खड्डा करणार आहोत आणि मग आता तेव्हापासून तिकडे जाणार, कारण की हे सगळं खराब दिसतं ना. इकडे पण जायचो, हे पण सगळं हेच आहे. ते पण हे सगळं गटार आहे. हे आमचं जे आता वाकडं झालं ना थोडंसं, हे आमचं अंजीरचं झाड आहे. त्याला पहिले खूप अंजीर यायचे, आता कमी झालेत. काहीतरी पाणी कमी झालं याला. उन्हाळ्यात पाणी खूप कमी झालं. आणि हे बघा आमचं हे स्टार फ्रूटचं आहे. त्या फ्रूट्स पण आलेत. हे खूप चांगलं झाड आहे. आणि हे आमचं आहे ना, हे आवळ्याचं झाड आहे. ह्याला आवळे आली असते. आणि आंब्यांचं आता सीजनच आहे. हे आम्ही बघा इकडे एक झाड लावलं आहे. अशी हे जाम आहे, जामचं. त्याला जाम नाही आहेत, आता आम्ही काढून ठेवलेत. हे काजूचं या साईडला, हे वाला खूप मोठं आहे, ह्याला जास्त काजू निघतात. आता पण पडले असतील कुठेतरी काजू, पण माकडं बोंडू खाऊन फक्त काजू कुठेतरी फेकतात, मग ते लगेच मिळत नाही. हे पण आंब्याचंच आहे. हे बघा हे फूल आहे कसलं तरी, मला नाही माहिती आहे, पण खूप वाढतंय. हा कढीपत्ता आहे. आधी हे एकच होतं, पण आता हे पण वाढायला लागलं. माहीत नाही हे कुठनं आलं. हे आम्ही नेहमी, आम्हाला कढीपत्ता पाहिजे असेल तर आम्ही इकडूनच घेतो. मी तोडून घेऊन जाते इकडे. हे पण कसलं तरी आहे झाड, चिकूचं आहे वाटतं. नाही, चिकूचं पुढे आहे, तुम्हाला दाखवतो. एक असं आमचं घर आहे पाठवून. हा चाफा आहे, वरती बघा चाफा दिसत असेल थोडं थोडं. आणि हे सोरसोप आहे. म्हणजे ना त्याला सोरसोप म्हणजे रामफळ टाईपच,
मस्त काटे काटेसारखं दिसतं. येईल आता बघायला, फुलं आली आहेत. आम्ही एक मागच्या वेळेस घेऊन गेलेलो. हे बघा, त्याला आहे ना हे असं मोठं, माझ्या हातापेक्षा पण मोठी फळं येतात. हे पण आंब्याचंच आहे. यावेळी सगळा मोहर गळून गेला, चांगला आलेला. हे बघा, वरती पण काजू दिसत आहेत. हे बघा, पूर्ण नाही काढलं ते, आता हळूहळू निघतील. अजून हे वालं पण, हे कसलं झाड आहे मला समजत नाही आहे. हे आय थिंक सो पूर्ण फणसाचंच आहे का चिकूच आहे. तर आम्ही हा नळ केला आहे, म्हणजे कधी कोण कामगार बिमगार त्या घराचं काम करायला येतात तर ते हातपाय वगैरे सगळं बाहेर धुतील. हे बघा, इकडे आम्ही झोपायला लावणार आहे. हे चिकूचं झाड आहे. हे तर वाढलं नाही थोडी दिवसांपूर्वी, तर सध्याला चिकू नाही आहेत. हे बघा, तुम्ही आमचं घर बघू शकता. आणि ही आमची विहीर आहे. हे आमचं चंदनाचं वगैरे झाड आहे. हे बघा, ह्याला पण सगळा मोर बघा सुकला. तर गाईज, आजचा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा, आम्ही गावी व्हिडिओ जास्त बनवतो. ओके, तर त्यांना पण बोला जरा आमचे व्हिडिओ बघायला. तुम्हाला जर का आवडत असतील ना, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण की आता मी बघते व्हिडिओ खूप जणं बघतात आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब कोणच नाही करत. तर प्लीज करा, प्लीज. तुमच्यासाठी आता तुम्ही जर का अजून केलं नसं तर आम्ही अजून व्हिडिओ बनवू. अजून काय काय तुम्हाला नवीन व्हिडिओ बघता येतील, अजून काय काय चांगलं होईल. आता तर हे आम्ही स्टार्ट केलो, तर पुढे मागे आता आम्ही अजून काय काय करणार आहोत त्याचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. आता आपण मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.